दुसरी घटनादुरुस्ती 1952. या घटनादुरुस्तीमध्ये लोकसभेच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणाची पुनर्रचना करण्यात आली. एक सदस्य 7,50,000 लोकांपेक्षा अधिक लोकांचे प्रतिनिधित्व करू शकतो अशी तरतूद करण्यात आली. थोडक्यात दुसऱ्या घटनादुरुस्तीची प्रमुख वैशिष्ट्ये: प्रतिनिधित्वाची पुनर्रचना, लोकसभेतील सदस्यांची संख्या आणि मतदारसंघांची पुनर्रचना करण्यात आली जेणेकरून एका सदस्याने जास्त लोकांचे प्रतिनिधित्व करावे. लोकसंख्येतील वाढ विचारात घेऊन लोकसभेतील प्रतिनिधित्वाची पातळी सुधारणे हा या दुरुस्तीचा उद्देश होता. तिसरी घटनादुरुस्ती 1954. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अन्नधान्य, गुरांसाठी चारा, कच्चा कापूस, कापूस बिया आणि कच्चा ताग यांचे उत्पादन, पुरवठा आणि वितरण नियंत्रित करण्याचे अधिकार संसदेला देण्यात आले. थोडक्यात तिसरी घटनादुरुस्ती अन्नधान्य, कच्चा कापूस, कापूस बियाणे आणि कच्चा ताग यांसारख्या आवश्यक वस्तूंच्या उत्पादन, पुरवठा आणि वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेला अधिकार देणारी होती. यामुळे कलम 369 मध्ये बदल करण्यात आले. चौथी घटनादुरुस्ती 1955. या घटनादुरुस्तीनुसार खाजगी मालमत्ता सक्तीने अधिग्रहण करण्याबद्दल येण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या प्रमाणाचे न्यायिक परीक्षण करता येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. कोणत्याही व्यापाराचे राष्ट्रीयकरण करण्यास राज्याला प्राधिकृत केले गेले. परिशिष्ट 9 मध्ये आणखी काही कायद्यांचा समावेश करण्यात आला. कलम 31A ची व्याप्ती वाढवण्यात आली. मालमत्तेच्या अधिग्रहणाशी संबंधित कायदे 9व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केले, त्यामुळे त्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनापासून संरक्षण मिळाले. या दुरुस्तीमुळे सरकारला जमीन सुधारणा लागू करणे सोपे झाले आणि मालमत्तेच्या हक्कांवर काही मर्यादा आल्या.